आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 23 मार्च 2025. विषय: भौतिक सोनेरी मजकूर. करिंथकरांस. परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे, यासाठी की देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांचे आम्हाला ज्ञान व्हावे. उत्तरदायी वाचन. नीतिसूत्रे. लोक त्यांच्या योजना तयार करतात, पण परमेश्वरच त्या योजना प्रत्यक्षात आणतो. माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते, पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो. तुम्ही जे जे करता त्या सगळ्याच्या मदतीसाठी परमेश्वराकडे वळा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. माणूस त्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलच्या योजना करू शकतो, पण काय घडेल ते मात्र परमेश्वरच ठरवतो. परमेश्वराला सर्व काटे आणि तराजू योग्य असायला हवे असतात. त्याला सर्व व्यापारातील करार न्यायी असायला हवे असतात. ज्ञान हे सोन्यापेक्षा अधिक किंमती आहे. समजूतदारपणा चांदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. जर एखादा माणूस लोकांच्या शिकवण्याकडे लक्ष देईल तर त्याचा फायदा होईल, आणि जो माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला आशीर्वाद मिळतो. माणूस शहाणा आहे की नाही ते लोकांना कळेल, आणि जो माणूस अतिशय काळजीपूर्वक आपले शब्द निवडतो तो ज्ञानात भर घालतो. ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या लोकांना ते खरे आयुष्य देते, पण मूर्ख अधिक मूर्ख व्हायला शिकतात. धडा उपदेश. बायबलपासून. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, तू चांगला आहेस आणि तुझे नियम योग्य आहेत. परमेश्वरा, आम्ही तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो याबद्दलचा पुरावा आमच्याजवळ आहे आणि मला ते आवडते. तुझ्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणे शक्य आहे. मला तुझ्या आज्ञा आवडतात. तुझा करार नेहमीच चांगला असतो. तो समजण्यासाठी मला मदत कर म्हणजे मी जगू शकेन. मत्तय. तेव्हा यरुशलेमाहून काही परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले, तुमचे शिष्य पूर्वजांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धुत नाहीत. येशूने उत्तर दिले. तेव्हा लोकांना जवळ बोलावून त्याने म्हटले, ऐका व समजून घ्या. जे तोंडाद्वारे आत जाते ते माणसाला अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच माणसाला अशुद्ध करते. पण त्याने उत्तर देऊन म्हटले, प्रत्येक रोपटे जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल. पेत्र म्हणाला, आमच्यासाठी या बोधकचे स्पष्टीकरण करा. तुम्ही अजूनही बुद्धिमंदच आहेत काय? येशूने त्यांना विचारले, जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग बाहेर टाकले जाते. हे तुम्हाला अजून समजत नाही काय? परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच माणसाला डागाळतात. कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. माणसाला डागाळणाऱ्या याच गोष्टी आहेत. न धुतलेल्या हाताने खाण्याने माणसाला विटाळ होत नाही. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनचा भागात गेला. तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने पछाडली आहे. पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.
पण येशूने उत्तर दिले, मला देवाने फक्त इस्रायलाच्या हरवलेल्या मेढरांकडे पाठविले आहे. मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली. ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, प्रभू, माझे सहाय्य करा. परंतु त्याने म्हटले, मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही. ती स्त्री म्हणाली, होय प्रभू, परंतु कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले उष्टे चूर खातात. तेव्हा येशूने तिला म्हटले, बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो. आणि तिची मुलगी बरी झाली. मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले. त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांना आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले. मुके बोलू लागले, लुळे सशक्त झाले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्रायलाच्या देवाचा गौरव केले. रोमकरांस. म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही. कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हाला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. नियमशास्त्र समर्थ आहे पण आपण दुर्बळ आहोत त्यामुळे वाचू शकत नाही. देवाने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरूपाने व पापाकरिता पाठवून ख्रिस्ताच्या देहामध्ये पापाला न्यायदंड ठरविला. यासाठी की नीतीच्या व आवश्यक गोष्टी आपण जे देहाच्या पापमय स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आमच्याद्वारे पूर्ण व्हाव्यात. कारण जे त्यांच्या मानवी पापी देहाप्रमाणे जगतात ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात, परंतु जे आत्म्याने चालतात व ज्यांचे मन आत्म्याच्या गोष्टींकडे लागलेले असते ते त्याप्रमाणे जीवन जगतात. देहाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांती आहे. करिंथकरांस. आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, पहिला मनुष्य आदाम हा जिवंत प्राणी झाला, पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला. पहिला मनुष्य मातीतून आला म्हणजे तो धुळीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला. ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत. ज्याप्रमाणे तयार केलेल्या माणसाची प्रतिमा आपण धारण केली आहे तशी आपण सुद्धा स्वर्गीय माणसाची प्रतिमा धारण करू. बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो, आपल्या मांस व रक्त असलेल्या जगिक शरीराला देवाच्या राज्यात वाटा मिळू शकत नाही. तसे विनाशी पण अविनाशीपणाचा वारसा मिळवू शकत नाही. पहा, मी तुम्हाला एक रहस्यमय सत्य सांगत आहे, आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात डोळ्यांची उघडझाप होते इतक्या लवकर, जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल. कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशीपणात उठविले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ. कारण या विनाशी शरीराने अविनाशीपण धारण करावे आणि या मर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे. जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल, विजयात मरण गेले आहे. अरे मरणा, तुझा विजय कोठे आहे? मरण, तुझी नांगी कोठे आहे? म्हणून माया प्रिय बंधूंनो, स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या, कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही. नीतिसूत्रे. मुला, माझ्या शहाणपणाच्या शिकवणुकीकडे लक्ष दे. माझ्या समजूत निर्माण करणाऱ्या शब्दाकडे लक्ष दे. दानिएल. इथपर्यंत प्रकरणाचा शेवट आहे. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले.
विज्ञान आणि आरोग्य. प्रश्न: असण्याचे वैज्ञानिक विधान काय आहे? उत्तर: पदार्थामध्ये जीवन, सत्य, बुद्धी किंवा पदार्थ नाही. सर्व काही असीम मन आणि त्याचे अनंत प्रकटीकरण आहे, कारण ईश्वर सर्वस्व आहे. आत्मा अमर सत्य आहे, बाब ही नश्वर चूक आहे. आत्मा वास्तविक आणि शाश्वत आहे, बाब अवास्तव आणि तात्पुरती आहे. आत्मा हा देव आहे आणि मनुष्य त्याची प्रतिमा आणि समानता आहे. म्हणून माणूस भौतिक नाही, तो आध्यात्मिक आहे. आत्मा हा पदार्थाचा स्रोत किंवा निर्माता आहे का? विज्ञान आत्म्यामध्ये असे काहीही प्रकट करत नाही ज्यातून पदार्थ निर्माण करायचा. दैवी तत्वज्ञान पदार्थाचे स्पष्टीकरण देते. आत्मा हा एकमेव पदार्थ आणि चेतना आहे जो दैवी विज्ञानाने ओळखला आहे. भौतिक इंद्रिये याला विरोध करतात, परंतु भौतिक इंद्रिये नाहीत, कारण पदार्थाला मन नसते. आत्म्यामध्ये कोणतेही पदार्थ नाही. जसे सत्यात कोणतीही चूक नसते आणि चांगल्यामध्ये कोणतेही वाईट नसते. हे एक खोटे गृहीतक आहे. वास्तविक पदार्थ पदार्थ आहे, जो आत्म्याच्या विरुद्ध आहे ही धारणा. आत्मा, देव, अनंत आहे, सर्व. आत्म्याला कोणताही विरुद्धार्थी समजू शकत नाही. पदार्थ हा वस्तुनिष्ठ आहे किंवा त्याला जीवन आणि संवेदना आहेत. हा नश्वरांच्या खोट्या समजुतींपैकी एक आहे आणि तो केवळ एका काल्पनिक नश्वर चेतनेत अस्तित्वात आहे. म्हणून आपण आत्मा आणि सत्याकडे जाताना आपण पदार्थाची जाणीव गमावतो. भौतिक पदार्थ असू शकतो हे मान्य करण्यासाठी आणखी एक मान्य करावे लागते, म्हणजे आत्मा अनंत नाही आणि पदार्थ स्वय सर्जनशील, स्वय अस्तित्वातील आणि शाश्वत आहे. आपण पाप, आजार आणि मृत्यू असे जे काही म्हणतो ते एक नश्वर श्रद्धा आहे. आपण पदार्थाची व्याख्या चूक म्हणून करतो, कारण ते जीवन, पदार्थ आणि बुद्धिमत्तेच्या विरुद्ध आहे. जर आत्मा हा वस्तुमान आणि शाश्वत असेल तर पदार्थ त्याच्या नश्वरतेसह वस्तुमान असू शकत नाही. आपल्यासाठी कोणता पदार्थ पदार्थ असला पाहिजे? चूक करणारा, बदलणारा आणि मरणारा, परिवर्तनशील आणि नश्वर, की अचल, अपरिवर्तनीय आणि अमर? मर्त्य मानव कमी मर्त्य होईल, जेव्हा त्याला कळेल की पदार्थ कधीही अस्तित्वात राहिला नाही आणि तो कधीही देवाला नष्ट करू शकत नाही, जो मानवाचे जीवन आहे. जेव्हा हे समजेल, तेव्हा मानवजात अधिक आध्यात्मिक होईल आणि त्याला कळेल की आत्मा, देव, सर्वस्व आहे म्हणून काहीही सेवन करण्यासारखे नाही. देव माणसासाठी त्याच्या श्रद्धेपेक्षा जास्त आहे आणि आपण पदार्थ किंवा त्याचे नियम जितके कमी मान्य करू तितकेच आपल्याकडे अमरत्व असते. पदार्थावरील विश्वासावर विजय मिळवल्यावर चेतना एक चांगले शरीर तयार करते. आध्यात्मिक समजुतीने भौतिक विश्वास दुरुस्त करा आणि आत्मा तुम्हाला नवीन बनवेल. देवाला नाराज करण्याशिवाय तुम्हाला पुन्हा कधीही भीती वाटणार नाही आणि तुम्ही कधीही असा विश्वास करणार नाही की हृदय किंवा शरीराचा कोणताही भाग तुम्हाला नष्ट करू शकतो. जर आपण शरीराबद्दल संवेदनशील आहोत आणि सर्वशक्तिमानतेला एक भौतिक व्यक्ती मानतो, ज्याचे कान आपण मिळवू इच्छितो, तर आपण आत्म्याच्या प्रदर्शनात शरीरापासून अनुपस्थित आणि प्रभूसोबत उपस्थित नाही. आपण दोन स्वामींची सेवा करू शकत नाही. प्रभूसोबत उपस्थित असणे म्हणजे केवळ भावनिक आनंद किंवा विश्वास असणे नव्हे, तर ख्रिश्चन विज्ञानात प्रकट झालेल्या जीवनाचे प्रत्यक्ष प्रदर्शन आणि समज असणे. प्रभूसोबत असणे म्हणजे देवाच्या नियमाचे पालन करणे, पूर्णपणे दैवी प्रेमाने नियंत्रित असणे, आत्म्याने, पदार्थाने नाही. एका क्षणासाठी जाणीव ठेवा की जीवन आणि बुद्धिमत्ता पूर्णपणे आध्यात्मिक आहेत,
पदार्थात किंवा पदार्थात नाही, आणि शरीर नंतर कोणतीही तक्रार करणार नाही. जर आजारपणावर विश्वास ठेवत असेल, तर तुम्ही स्वतःला अचानक बरे पाहाल. जेव्हा शरीर आध्यात्मिक जीवन, सत्य आणि प्रेमाने नियंत्रित केले जाते तेव्हा दुःख आनंदात बदलते. त्याच्या विज्ञानात अस्तित्वाची वास्तविकता आणि क्रम समजून घेण्यासाठी, तुम्ही देवाला खरोखर असलेल्या सर्व गोष्टींचे दैवी तत्व मानून सुरुवात केली पाहिजे. आत्मा, जीवन, सत्य, प्रेम एक म्हणून एकत्रित होतात, आणि ही देवाची शास्त्रीय नावे आहेत. सर्व पदार्थ, बुद्धिमत्ता, ज्ञान, अस्तित्व, अमरत्व, कारण आणि परिणाम देवाचे आहेत. हे त्याचे गुणधर्म आहेत. अनंत दैवी तत्वाचे शाश्वत प्रकटीकरण. प्रेम, त्याच्या ज्ञानाशिवाय कोणतेही ज्ञान ज्ञानी नाही. कोणतेही सत्य खरे नाही. कोणतेही प्रेम सुंदर नाही. कोणतेही जीवन जीवन नाही परंतु दैवी आहे. कोणतेही चांगले नाही, परंतु चांगले देव देतो. आध्यात्मिक समजुतीला प्रकट केलेले दैवी तत्वज्ञान स्पष्टपणे दर्शवते की सर्व मन आहे आणि मन हे देव आहे. सर्व शक्तिमानता, सर्वव्यापीता, सर्वज्ञता, म्हणजेच सर्व शक्ती, सर्व उपस्थिती, सर्व विज्ञान. म्हणून सर्व प्रत्यक्षात मनाचे प्रकटीकरण आहे. आध्यात्मिकदृष्ट्या ओळखले जाणारे सत्य वैज्ञानिकदृष्ट्या समजले जाते. ते त्रुटी दूर करते आणि आजारी लोकांना बरे करते. सत्य मानवी नाही आणि ते पदार्थाचा नियम नाही, कारण पदार्थ हा कायदा देणारा नाही. विज्ञान हे दैवी मनाचे उत्सर्जन आहे आणि तेच केवळ देवाचे योग्य अर्थ लावण्यास सक्षम आहे. त्याचे आध्यात्मिक मूळ आहे, भौतिक मूळ नाही. ते एक दैवी उच्चार आहे, सर्व सत्याकडे नेणारा सांत्वनकर्ता. आपण ख्रिश्चन शास्त्रज्ञ आहोत, कारण आपण खोट्या गोष्टींवर अवलंबून राहणे सोडून देतो आणि सत्याला समजून घेतो. जोपर्यंत आपण सर्व काही ख्रिस्तासाठी सोडत नाही तोपर्यंत आपण ख्रिश्चन शास्त्रज्ञ नाही. मानवी मते आध्यात्मिक नसतात. ती कानाच्या श्रवणातून, तत्वाऐवजी भौतिकतेतून आणि अमरतेऐवजी मर्त्यातून येतात. आत्मा देवापासून वेगळा नाही. आत्मा देव आहे. चुकीची शक्ती ही एक भौतिक श्रद्धा आहे, एक अंध चुकीची शक्ती आहे. इच्छाशक्तीची संतती आहे आणि ज्ञानाची नाही. मर्त्य मनाची आहे आणि अमराची नाही. विज्ञानात देवाविरुद्ध तुमची कोणतीही शक्ती असू शकत नाही आणि भौतिक इंद्रियांनी त्यांची खोटी साक्ष सोडली पाहिजे. चांगल्यासाठी तुमचा प्रभाव तुम्ही योग्य तराजूत टाकलेल्या वजनावर अवलंबून असतो. दैवी तत्वज्ञानाच्या समजुतीमध्ये आपल्या गुरूच्या उदाहरणाचे अनुसरण करून आपण सत्य आणि प्रेमाच्या पावलावर पाऊल ठेवतो. ख्रिश्चन धर्म हा खऱ्या उपचारांचा आधार आहे. मानवी विचारांना निस्वार्थ प्रेमाशी सुसंगत ठेवणारी कोणतीही गोष्ट थेट दैवी शक्ती प्राप्त करते. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये.
या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.